डॉक्टर शशिताई अहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सोपान थोरात उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष गुलाब व्यवहारे यांनी सभेचे प्रास्ताविक सादर करीत संस्थेला सलग अ वर्ग प्राप्त झाल्याचे जाहीर केले. यावेळी उल्लेखनीय कार्यपूर्तीबाबत चंदूलाल शहा यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संस्थेचे सभासद राजू आनंद सीताराम पाटील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांनी तब्बल 4 देश सायकल स्वारी व अनेक ठिकाणी सायकलवर प्रवास करून एकात्मतेचा संदेश पोहोचवण्याचे धाडस केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक जगन्नाथ तिदमे यांचे सुपुत्र सागर तिदमे यांची जर्मनी येथे फॉरेन ॲडवायझर सदस्य म्हणून निवड झाली, त्यांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक जतिंदर सिंग यांची साऊथ सेंट्रल झोन नागपूरतर्फे राष्ट्रपती भवन येथे हस्तकला सादरीकरणासाठी नियुक्ती झाल्याने व राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कलेचे कौतुक व संवाद साधल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला व संस्थेचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र खरात यांचे पुत्र विशेष अश्विनी राजेंद्र खरात यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित विषयाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय व महाविद्यालयी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. सर्व सत्कारांचे वाचन संस्थेचे पदाधिकारी डॉक्टर राजेंद्र खरात, मधुकर सानप व रोहिदास सोनगिरे यांनी केले. सूत्रसंचालन ॲडव्होकेट लीना शेख यांनी केली. तसेच पप्रस्थावाचे वाचन प्रीतम मुंडावरे यांनी केली. आपल्या स्वर्गवासी डॉक्टर शशिताई अहिरे रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शशिताईंच्या मार्गदर्शन तत्वामुळे आज सर्व सभासदांनी व्यवस्थित पार पाडलेली आहे. सर्व संचालक मंडळ, एजंट, कर्मचारी आणि सभासदवर्ग यांनी सेवेसाठी चांगलं सहकार्य केलेलं आहे. यापुढे असं सहकार्य त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर शशिताई अहिरे यांनी जी काही टीम तयार केली आहे त्यांच्या अपरोक्ष असणारं हे पहिलं वर्ष होतं. त्यांच्या दुःखद निधनानंतर या टीमचं जे काम आहे ते बघितल्यानंतर अहिरेताईंनी कसे लोक चांगले घडवले हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीने वर्षभर या संस्थेने काम केलेलं आहे. आणि खरं मी असं वेगळं म्हटलं जे इतर पतसंस्थांमध्ये आणि याच्यामध्ये एक अतिशय वेगळा भाग आहे, एक वेगळं वैशिष्ट्य आहे की त्यांनी पतसंस्था एक कुटुंब मानलेलं होतं आणि आजही सगळे लोक एका कुटुंबाप्रमाणे या संस्थेमध्ये काम करतात. आणि या संस्थेतल्या सगळ्या सभासदांचं असेल, संचालक असेल, यांच्या सगळ्या अर्थाने चांगली प्रगती कशी होईल यासाठी झटले जातं. आणि आज या ठिकाणी काही जे सत्कार झाले, काही जे सन्मान झाले हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे हा परिवार म्हणजे एक चांगल्या लोकांची, चांगल्या कलाकारांची, गुणवंत लोकांची खाण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पोलीस खात्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपलं काम करूनही निवृत्तीनंतर सगळ्यांना आदर्श होईल असं काम करणारे इथे पाटील साहेब आहेत. आणि आपल्या सभासदांमधलेच एका सभासदांचे चिरंजीव ज्याचं नाव सागर आहे, त्यांनी सागरासारखं आपलं काम कर्तृत्व दाखवून परदेशातही आपलं नाव कमवलेलं आहे. या ठिकाणी गुणवंत असा कलाकार असणारा, ज्याच्यामध्ये नावाचाही विशेष आहे, असा विशेष खराचाही या ठिकाणी आहे. असे कितीतरी लोक मी आपल्याला सांगू शकेल की या पतसंस्थेच्या परिवारामध्ये असणारे लोक हे एक चांगले कलाकार आणि मग त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम संस्थेच्या वेगवेगळ्या माध्यमातून केले जातं. सभेला संचालक नईम शेख, जगन्नाथ तिदमी, निलिमाताई सोनवणी, शमा शेख, जतिंदर सिंग, तज्ज्ञ संचालक नंदू गायकर व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. याप्रसंगी सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. संचालक नरीश अहिरे यांनी आभार मानले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.